रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या व्लॉगचा 10वा दिवस आहे. आज काही काम नसल्या कारणाने म्हटलं आळेफाट्यावरती थोडासा राऊंड मारून येऊ. आळेफाट्यावरती आल्याबरोबर आम्हाला आमचे बालाजी ऑटोटेक सोल्युशनचे सर्वेसर्वा सुशील महाराज जाधव आमचे जीवलग मित्र आम्हाला भेटले. आता ही गाडी एक तास झालं त्यांच्याच्यानी चालू होत नव्हती. मग आमच्या सुशील महाराजांचा फक्त हात लागला आणि गाडी लगेच स्टार्ट झाली. काही गाडीचा प्रॉब्लेम झाला तर आमच्या सुशील महाराजांकडे यायला अजिबात विसरू नका. मग नंतर मस्तपैकी आमच्या लेंडे सरकारांबरोबर आम्ही भाजीपाला थोडीसा खरेदी केला. लेंडे सरकार म्हटले आता घरी भाजीपाला संपला होता, मग घेऊयात. म्हटलं काही हरकत नाही. मग आमच्या रेशन संघटनेचे कार्याध्यक्ष बबन पानसरे बाबा यांच्या नातीचा हळदीचा कार्यक्रम असल्याकारणाने आम्ही त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी नारेगाव या ठिकाणी आल्याबरोबर मग मस्तपैकी हळदीचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झालेला होता. आमच्या जुन्नर तालुक्याचे नायब तहसीलदार माननीय श्री मडके साहेब यांचीही उपस्थिती त्या ठिकाणी होती. मग त्यांचाही सत्कार बाबांच्या वतीने झाला मस्तपैकी. मग त्यांचाही थोडासा व्हिडिओ घेतला. म्हटलं आता मडके साहेबांना पण फेमस केलंच पाहिजे. मग त्यांचाही व्हिडिओ घेतला आणि मग नंतर आता हळदीचा कार्यक्रम सुरू झालेलाच होता. मस्तपैकी त्यांचं मुलांचे डान्स वगैरे चालू होते, मस्तपैकी खेळही चालू होते. इथे नवरा नवरीची एंट्री तेवढ्यात झाली. सर्वांनी टाळ्यांच्या गजरातच नवरा नवरीची एंट्री करून घेतली. मग म्हटलं आता चला नवरा नवरींची हळद आता कार्यक्रम संपन्न तर झालेला आहे, आता स्नेहभोजन करूयात. मग आमचे सर्व रेशन दुकानदार या ठिकाणी एकत्र झाले होते. म्हटले आता सगळे दुकानदारांनाच फेमस करू. आता दुकानदारांना फेमस करायची गरज काय, ऑलरेडी फेमस आहे. म्हटलं काही हरकत नाही, अजूनही फेमस करू. मस्त की आमचे अध्यक्ष म्हणत यार व्हिडिओ नको काढू, जेवून घे. म्हटलं अहो पहिलं फेमस करू द्या, मग आम्ही जेवून घेऊ. मस्त की सर्वांचा व्हिडिओ घेतला, सर्वांना फेमस करू म्हटलं आणि आम्ही जेवायला बसलो. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.